इराण आणि इस्रायलमधील लष्करी संघर्ष शिगेला पोहोचला। इस्रायलने आतापर्यंत इराणची राजधानी असलेल्या तेहरानसह देशातील महत्त्वाचे लष्करी तळ आणि आस्थापना नष्ट केली आहे। इराणकडून इस्रायलची राजधानी असलेल्या तेल अवीव शहरावर सातत्याने क्षेपणास्त्रांचा मारा सुरू आहे। इस्रायल आणि इराणमधील युद्ध भडकलंय। इराणने मोसादच्या मुख्यालयावर मोठा हल्ला केलाय। इराणकडून मोसादच्या मुख्यालयावर क्षेपणास्त्र डागण्यात आली आहेत। इराणच्या न्यूज चॅनलमध्ये अँकर बातम्या वाचत असतानाच इस्रायलच्या जेट विमानांनी मिसाईल डागलाय। इस्रायलने इराणियन स्टेट न्यूज चॅनलचं लाईव्ह प्रक्षेपण सुरू असतानाच हल्ला केलाय। अचानक हल्ला झाल्याने इराण टीव्हीचं प्रक्षेपण बंद करण्यात आलं। इस्रायल डिफेन्स फोर्सेसने तेहरानमधील एका अज्ञात हवाई तळावर हल्ला केलाय। इराणच्या 2 F-14 टॉमकॅट लढाऊ विमानांवर हल्ला करण्यात आलाय, तर त्याचा व्हिडिओ आता प्रसिद्ध करण्यात आलाय। इराणच्या हवाई संरक्षण यंत्रणेला आव्हान देणारी इस्रायलची ही कारवाई मानली जाते। इराणकडून या हल्ल्याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही। तेहरानच्या रस्त्यावर शहराबाहेर निघणाऱ्या वाहनांचं ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात दिसतंय। इस्रायलने आधीच तेहरान रिकामं करण्याचे आदेश दिलेत। कुठल्या तरी भयानक हल्ल्याची ही चाहूल आहे, कारण काहीतरी मोठं घडणार असेल तेव्हाच अशी सूचना दिली जाते। इराणमध्ये सुमारे 10,000 भारतीय नागरिक अडकले आहेत। यात 6,000 विद्यार्थ्यांचा समावेश असून मोठ्या संख्येने काश्मीरी विद्यार्थी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। इराणमध्ये वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमाचं ते शिक्षण घेत आहेत। इस्रायल आणि इराणमधील संघर्षामुळे या विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये भीती आणि दहशत निर्माण झाली आहे।